नमस्कार, मी जयश्री माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेले आहे। तर आज आपण बनवतोय फ्लावर आणि वाटाण्याची भाजी। तर मग चला बनवूया। तर इकडे मी फ्लावर घेतलाय, तसेच हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसेच एक छोटा कांदा बारीक कट करून घेतलाय, बारीक कट करून टोमॅटो घेतलाय, एक जिरे आणि तेल घेतलंय। तर इकडे एका ताटामध्ये मी एवढं साहित्य घेतले आणि आपण इकडे एक मसाल्याचं पण मसाले घेतलेत एका प्लेटमध्ये। तर इकडे मी काळा मसाला घेतलाय, थोडीशी धने पावडर, थोडासा गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट आणि काश्मीरी मिरची पावडर। तर इकडे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे। तर मग चला बनवूया। तर सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये फ्लावर टाकून त्याला उकळी आणून घ्यायची, जेणेकरून त्याचा जो वास येतो तर तो वास येण्याचा बंद होतं। तर त्यासाठी त्याला जास्त शिजवायचं नाही, फक्त उकळी येऊन द्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा। तर इकडे आपली उकळी आलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता। तर इकडे मी आता गॅस बंद करून घेतलाय आणि आता आपण त्याला एका चाळणीमध्ये ओतून घेणार आहे, म्हणजे पूर्ण पाणी काढून घ्यायचं। तर इकडे मी पाणी वगैरे सर्व काढून घेतले आणि त्याला एका चाळणीमध्येच ठेवून देते। तर इकडे आता एक कढई गरम करायला ठेवली आहे, त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूया। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात थोडेसे जिरे घालायचे, जिरे चांगले तडतडून द्यायचे। जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आता आपण घालूया बारीक चिरलेला कांदा। कांदा हा पूर्ण लालसर होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा। तर तुम्ही बघू शकता आपला कांदा मस्त असा लालसर फ्राय झालेला आहे। आणि आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे टोमॅटो। टोमॅटोही चांगलं फ्राय करून घ्यायचं, जोपर्यंत टोमॅटो त्याचा पूर्ण रस सोडत नाही तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला टोमॅटो फ्राय झालेला आहे, पूर्ण टोमॅटो नरम पडलाय। तर आता मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आपण मसाले। तर इकडे मी धने पावडर, गरम मसाला, मीठ, काळा मसाला, हळद आणि आले लसूण पेस्ट हे सर्व घालून घेते। आता मसालेही चांगले फ्राय करायचे। मसाले जेवढे तुम्ही फ्राय करचाल त्याच्यानुसार तुमच्या जे भाजीला जी तरी असते तर ती व्यवस्थित येते। तर इकडे आपले मसाले फ्राय झालेले आहेत। आता आपण ह्याच्यात घालून घेऊया वाटाणा। आता त्यालाही 2 मिनिटं चांगलं फ्राय करून घेऊया। तर इकडे आपला वाटाणा पण फ्राय झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये मी घालून घेते जे आपण फ्लावर साईडला ठेवून दिला होता चाळणीमध्ये काढून, तर तो घालून घ्यायचा। त्यालाही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा, जे सगळीकडे मसाला लागला पाहिजे। तर तुम्ही बघू शकता मस्त आहे की आपल्या मसाल्यामध्ये फ्लावर मिक्स झालेला आहे। आता ह्याच्यावरती मी घालून घेते थोडंसं पाणी। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि मसालेही थोडे कमी जास्त करायचे तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर। तर इकडं मी थोडं पाणी घालून घेतलंय। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता ह्याच्यावर एक ताट ठेवून देऊन 2 ते 3 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं। तर इकडे आपले 2 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त आपल्या भाजीला तरी आलेले आहे आणि आपले फ्लावर आणि वाटाणा पण पूर्णपणे शिजला गेलेला आहे। तर त्याच्यावर आता मी घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर। तिलाही आता आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया। तर इकडे मी कोथिंबीर पण मस्तपैकी मिक्स करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली मटर आणि फ्लावरची भाजी रेडी झालेली आहे। तर तिला इकडे मी एका बाउलमध्ये काढून घेतले। तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। धन्यवाद।